तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विषयावर आपला पहिला शोधनिबंध लिहिला होता? ए. सामाजिक विषमता, बी. भारतातील जाती व्यवस्था, सी. ईस्ट इंडिया कंपनीचे वित्त, डी. ग्रामीण अर्थव्यवस्था. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. ईस्ट इंडिया कंपनीचे वित्त. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभाचा मुख्य उद्देश काय होता? ए. राजकीय सत्ता मिळवणे, बी. दलित शिक्षणाचा प्रसार, सी. धार्मिक परिवर्तन, डी. कामगार संघटन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. दलित शिक्षणाचा प्रसार. प्रश्न तिसरा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वृत्तपत्रातून अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला? ए. केसरी, बी. जनसत्ता, सी. मूकनायक, डी. लोकमान्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. मूकनायक. आत्तापर्यंत तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न चौथा, महाड सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? ए. मतदानाचा अधिकार, बी. मंदिर प्रवेश, सी. सार्वजनिक पाण्याचा हक्क, डी. शिक्षणाचा हक्क. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सार्वजनिक पाण्याचा हक्क. प्रश्न पाचवा आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या कराराला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असे म्हटले होते? ए. कॅबिनेट मिशन योजना, बी. पुणे करार, सी. क्रिप्स मिशन, डी. माउंटबॅटन योजना. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पुणे करार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या विषयाचे पहिले केंद्रीय मंत्री होते? ए. गृहमंत्री, बी. शिक्षण मंत्री, सी. कायदा मंत्री, डी. वित्त मंत्री. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी. कायदा मंत्री. प्रश्न 7 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत किती वेळा भाषण केले होते? सुमारे. ए. 50 पेक्षा कमी, बी. 100च्या आसपास, सी. 150 पेक्षा जास्त, डी. फक्त एकदाच. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 150 पेक्षा जास्त. प्रश्न 8 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्मात दीक्षा घेतली? ए. हिंदू, बी. जैन, सी. बौद्ध, डी. शीख. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. बौद्ध. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 9, ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक मुळात कशासाठी लिहिले होते? ए. पुस्तक म्हणून, बी. भाषणासाठी, सी. न्यायालयीन याचिकेसाठी, डी. शालेय अभ्यासक्रमासाठी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भाषणासाठी. प्रश्न 10 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या देशाच्या संविधानाचा सर्वाधिक अभ्यास केला होता? ए. फ्रान्स, बी. रशिया, सी. अमेरिका, डी. जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. प्रश्न 11 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून PhD मिळवली? ए. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बी. कोलंबिया विद्यापीठ, सी. ऑक्सफर्ड, डी. मुंबई विद्यापीठ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कोलंबिया विद्यापीठ. प्रश्न 12 आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या मते लोकशाहीचा खरा आधार काय आहे? ए. निवडणुका, बी. कायदे, सी. सामाजिक समता, डी. आर्थिक विकास. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सामाजिक समता. प्रश्न 13 आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या विषयावर सर्वाधिक लिखाण केले? ए. धर्म, बी. समाजशास्त्र, सी. अर्थशास्त्र, डी. राजकारण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अर्थशास्त्र.
प्रश्न 14वा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कोणता? ए. काँग्रेस, बी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सी. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, डी. समाजवादी पक्ष. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. प्रश्न 15वा आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात कोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला? ए. कर्तव्यापेक्षा अधिकार, बी. अधिकारांपेक्षा कर्तव्य, सी. फक्त धर्मस्वातंत्र्य, डी. फक्त आर्थिक हक्क. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अधिकारांपेक्षा कर्तव्य. प्रश्न 16वा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश कोणत्या प्रसंगी दिला? ए. महाड सत्याग्रह, बी. दलित वर्ग परिषद, सी. बौद्ध धम्म दीक्षा, डी. संविधान सभेतील भाषण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. दलित वर्ग परिषद. प्रश्न 17वा आहे डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ग्रंथातून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेवर कठोर टीका केली? ए. बुद्ध आणि त्यांचा धम्म, बी. पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन, सी. शूद्र कोण होते, डी. भारतातील जातीव्यवस्था. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शूद्र कोण होते. प्रश्न 18वा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी कोणता महत्त्वाचा कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केले? ए. बालकामगार बंदी, बी. 8 तास कामाचा दिवस, सी. किमान वेतन कायदा, डी. बेरोजगारी भत्ता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 8 तास कामाचा दिवस. आतापर्यंत तुमचा स्कोर किती झाला नक्की सांगा. प्रश्न 19वा आहे डॉक्टर आंबेडकरांच्या मते अस्पृश्यतेचं मूळ कारण काय होतं? ए. आर्थिक दारिद्र्य, बी. धार्मिक अंधश्रद्धा, सी. वर्णव्यवस्था, डी. परकीय आक्रमण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. वर्णव्यवस्था. शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विषयावर स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा मसुदा लिहिला? ए. शिक्षण धोरण, बी. अल्पसंख्याकांचे अधिकार, सी. कृषी सुधारणा, डी. भाषावार राज्यरचना. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अल्पसंख्याकांचे अधिकार. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही चुकीचे असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा.